मित्रांनो, CMEGP मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राज्यामध्ये राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची अशी योजना राज्यातील शहरी ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा युवक युवती असतील यांची वाढती संख्या, त्यांचा उद्योग व्यवसायाकडे वाढलेला कल आणि स्वयंरोजगाराच्या आणि रोजगाराच्या नवीन संधी लक्षात घेऊन त्यांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी वाव देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्थात CMEGP. राज्य शासनाच्या माध्यमातून 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आली. पुढे 2022 मध्ये याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि आता 2025च्या GR नुसार राज्यामध्ये ही योजना राबवली जात आहे. मित्रांनो, याच व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम या योजनेच्या अंतर्गत पात्र कोण असणार आहे? याच्या अंतर्गत कायदेशीर पात्र असणारे उत्पादन, सेवा उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, कृषीवरती आधारित उद्योग इत्यादी, वाहतूक, त्यावर आधारित व्यवसाय, एकाच ब्रँडवरती आधारित संघटित साखळी विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र, कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल, धाबा, शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ विक्री व्यवसाय, होमस्टे, क्लाउड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरता बोट व्यवसाय, असे वेगवेगळे जे काही उद्योग व्यवसाय असतील हे सर्व या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत. आता याच्या अंतर्गत पात्रतेसाठी वयोमर्यादा काय? तर कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचं वय किमान 18 वर्ष पूर्ण झाले आहे. पूर्वी या योजनेच्या अंतर्गत 18 ते 45 वयोगटातील लाभार्थी हे पात्र ठेवण्यात आलेले होते. इतर प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली होती. परंतु 2025च्या GR नुसार याच्यामध्ये कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झाले ते या ठिकाणी पात्र करण्यात आलेले. प्रकल्पाची किंमत काय असणार आहे याच्या अंतर्गत? तर जास्तीत जास्त कृषी पूरक उद्योगासाठी 50 लाख रुपयापर्यंत आणि उत्पादन उद्योग प्रकल्पासाठी 1 कोटी रुपयापर्यंत प्रकल्प या ठिकाणी मर्यादा असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर सेवा, याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हे जे प्रवर्ग आहेत, या प्रवर्गाला उद्योगाचा प्रकार सेवा असेल तर त्याच्यासाठी 25% शहरी भागासाठी कमाल 5 लाख रुपयापर्यंत आणि ग्रामीण भागासाठी कमाल 7 लाख रुपये 35% पर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. आणि उत्पादन क्षेत्र जर असेल तर शहरी भागासाठी 25% आणि ग्रामीण भागासाठी 35% असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही प्रवर्ग असतील, ओपन, विदर वगैरे, त्यांना सेवा क्षेत्रासाठी शहरी भागासाठी 15% 3 लाख रुपयाच्या मर्यादेत आणि ग्रामीण भागासाठी 25% 5 लाख रुपयाच्या मर्यादेत. उत्पादन क्षेत्र जर असेल तर त्याच्यामध्ये शहरी भागासाठी 15% 7.5 लाख रुपये मर्यादेमध्ये आणि ग्रामीण भागासाठी 25% 12.5 लाख रुपयाच्या मर्यादेपर्यंत. अशा प्रकारे हे प्रकल्पाची किंमत या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. त्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंतचे सेवा आणि कृषीपूरक उद्योग व्यवसाय या ठिकाणी लावले जाऊ शकतात. याच्या अंतर्गत योजना अंमलबजावणी कोण करते? तर शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र, ग्रामीण भागासाठी जिल्हा खादी आणि ग्रामोद्योग केंद्र, सेवा उद्योग आणि कृषीपूरक उद्योगासाठी खेळत्या भांडवलाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या 60% आणि उत्पादन उद्योग प्रकल्पाकरता प्रकल्पाच्या 40% एवढ्या मर्यादेमध्ये या ठिकाणी राहणार आहे. आता याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षण अतिशय महत्वाचं आहे. EDP प्रशिक्षण घेणं हे या उमेदवाराला बंधनकारक असणार आहे. याच्यानंतर निवासी उद्योजकता प्रशिक्षण. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना सेवा उद्योग आणि कृषीपूरक उद्योग व्यवसायासाठी 1 आठवडा कालावधीचं, उत्पादन प्रवर्गातील प्रकल्पासाठी 2 आठवडा कालावधीचं प्रशिक्षण या ठिकाणी घेणं बंधनकारक असणार आहे. याच्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीसाठी काय, तर लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. याच्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया माध्यमातून राबवली जाते. लाभार्थ्याला याच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर पुढे त्याचा अर्ज जिल्हा स्तरावरील स्थापित समितीच्या माध्यमातून छाननी केला जातो. बँकांना त्याची शिफारस करण्यात येते आणि बँकेच्या माध्यमातून जर पद चांगले असेल तर त्या आर्थिक व्यवहारता तपासून त्याचे DPR जो जोडलेला असेल तो DPR वगैरे चेक करून कर्जाला मंजुरी दिली जाते आणि बँकेच्या कर्जाची मंजुरी मिळाल्यानंतर त्या मंजूर प्रकल्पाच्या किमतीस पात्र असणारे जे काही अनुदान असेल ते अनुदान पुढे या लाभार्थ्याला दिलं जातं. राज्य शासनाचं अनुदान 3 वर्ष कालावधीसाठी लॉक इन राहील. प्रकल्प यशस्वीरित्या अंमलबजावणी झाल्याची खात्री झाल्यानंतर राज्य शासनाचं अनुदान हे त्या लाभार्थ्याला वितरित केलं जातं. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे लाभार्थ्यांना, अर्जदारांना कुठल्याही प्रकारच्या कार्यालयामध्ये या योजनेअंतर्गत भेट देण्याची
गरज पडत नाही। याच्या अंतर्गत शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भातील ज्या अटी होत्या त्याच्यामध्ये बदल करण्यात आल्या। याच्यामध्ये 10 लाखाच्या पुढील उत्पादन प्रवर्गातील प्रकल्पासाठी व 5 लाखाच्या पुढील सेवा आणि कृषीपूरक उद्योग व्यवसायासाठी लाभार्थी 8वी पास असणं हे याच्या अंतर्गत बंधनकारक करण्यात आलेले आहे। आता याच्या अंतर्गत ग्रामीण आणि शहरी दोन भागामध्ये अनुदानाचं वर्गीकरण केलेलं आहे। पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या क्षेत्राला ग्रामीण भाग म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। अर्थात त्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 35% पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या या अटी शर्ती पात्रतेसह ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे। याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरला जातो। अर्ज भरण्यासाठी आपल्या प्रकल्पाचा जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असेल हा अतिशय व्यवस्थित भरलेला असावा आणि अशा प्रोजेक्ट रिपोर्टसह आपण ऑनलाईन पद्धतीने या योजनेकरता अर्ज करू शकता। कागदपत्र काय लागतात तर जन्म दाखला, शाळा सोडल्याचं जे प्रमाणपत्र असेल ते प्रमाणपत्र किंवा वयाचा पुरावा, याच्यामध्ये तुमचं काही बर्थ सर्टिफिकेट असेल ते चालेल। शैक्षणिक पात्रते संदर्भातील कागदपत्र कमीत कमी 8वी पास पर्यंतचे कागदपत्र असणं गरजेचं आहे। लाभार्थ्याचा आधार कार्ड, आधार संलग्न बँकेचं पासबुक, ज्या ठिकाणी प्रकल्प लावलेला आहे नियोजित उद्योग व्यवसाय त्या ठिकाणचा भाडे करार किंवा ती जागा असेल तर त्याच्या संदर्भातील कागदपत्र, जात प्रवर्गातील लाभार्थी असेल तर त्याच्या संदर्भातील जातीचं प्रमाणपत्र, विशेष प्रवर्गाचं पूरक प्रमाणपत्र अपंग, माजी सैनिक किंवा इतर प्रवर्गातून असेल तर, वाहतुकीच्या संदर्भातील काही उद्योग व्यवसाय असतील तर त्या वाहतुकीसाठीची परवानगी, त्याच्या संदर्भातील ड्रायव्हिंग लायसन, आरसी बुक ही कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत। आणि स्वयं साक्षांकित विहित नमुन्यातील एक वचनपत्र अंडरटेकिंग हे या योजनेसाठी द्यावं लागणार आहे। आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असं कागदपत्र आहे तो म्हणजे प्रकल्प संकीर्ण अहवाल। हा अहवाल अतिशय महत्वाचा असा आहे कारण या अहवालाच्या बेसवरतीच बँक तुमच्या कर्जाला मंजुरी देते। या जे काही डीपीआर असेल त्याच्या आधारेच बँक तुमच्या कर्जाला मंजुरी देते। त्याच्यामुळे व्यवस्थित असा डीपीआर आणि इतर कागदपत्रासह आपण ऑनलाईन पद्धतीने या योजनेकरता अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला आणखीन नवीन काही माहिती हवी असेल तर पुन्हा एकदा कमेंट करा, आपण त्याच्याबद्दल सुद्धा नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।